हाय, माझं नाव गौरी. हाय, माझं नाव सुकृत. आम्ही आत्ताच ईशा टूर्स बरोबर रक्षाबंधन स्पेशल ही लेह लडाखची ट्रिप कन्क्लूड करतोय. त्याबद्दल आम्हाला काय बोलू आणि काय नको असं झालं आहे, कारण हे डेस्टिनेशन आमच्या विशलिस्टवर खूप आधीपासून होतं, पहिल्या नंबरवर. आणि ते इतक्या सुंदरपणे ही ट्रिप आमची पार पडली. आणि आपल्याला बऱ्यापैकी लेह लडाख म्हटलं की फक्त इतकंच आठवतं की ऑक्सिजन कमी आहे, श्वास घ्यायला त्रास होतो, असं होतं तसं होतं. किंवा एक पर्टिक्युलर ॲडव्हेंचरस टूर आहे, तुम्हाला बाईक्सवरच फिरता येईल. एक पर्टिक्युलरचं एक स्टेरिओटाईप समजतो आपण. आपल्या मनात खूप एक मोठा ब्लॉक असतो, पण आम्ही ईशा टूर्स बरोबर ही टूर आत्ता केली आहे. आणि आम्ही म्हणजे खरंच हे आमचा दोघांचाही अनुभवावरून आम्ही सांगतोय की अजिबात फक्त निगेटिव्ह पॉईंट्स आपल्याला बघायचे नाही आहेत, कारण आम्हाला दोघांना पर्सनली आणि आमच्याबरोबर आलेले अजून खूप आमचे मित्रमैत्रिणी आणि आमचे खूप जे बरोबर आलेली 60 जणांचा आमचा ग्रुप होता. टचवूड त्या कोणालाच असा कुठलाही त्रास झाला नाही, असा कुठलाही अनुभव आम्हाला आला नाही. फक्त आणि फक्त जे आपल्याला आपले टूर गाईड्स किंवा टूर ऑर्गनायझर्स सांगतात ते आपण फॉलो केलं पाहिजे, कारण त्यांना ह्या टेरेनचा, इकडच्या एरियाचा, इकडच्या बऱ्याचशा गोष्टींचा खूप बारकाईने अभ्यास त्यांचा झाला आहे. त्यांनी इकडची जी माणसं जी जोडली आहेत त्याचा खूपच जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या ट्रिपवर आपल्याला कायमच प्रत्येक ठिकाणी दिसतो. कारण खूप डेस्टिनेशन्स आहेत आणि द वे दे हॅव प्लॅन्ड द टूर, म्हणजे ॲक्लमटाईज व्हायला आपल्या बॉडीला इतकी मदत होते आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सही आहेतच, जसं की म्हणजे पूर्ण ट्रिपचं जेव्हा आम्हाला एक आयटनरी मिळाली त्यावेळेस वाटलं की अरे इतकं सगळं कसं पॉसिबल आहे आपल्याला कव्हर करणं. पण जसे आम्हाला टूर बुक करण्याच्या आधी रिकमेंडेशन मिळाले की लडाख जायचं असेल तर तुम्ही ईशा टूरलाच प्रिफर करा. तर ते का सांगण्यात आलं त्याचं कारण आम्हाला आत्ता कळालं. नो लेस दॅन देअर नेम विच इज लडाख स्पेशलिस्ट. म्हणजे प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि टाईम मॅनेजमेंट इट्स एक्सलंट. म्हणजे कुठल्याही प्रकारची घाई न करता बट ॲट द सेम टाईम प्रत्येक ठिकाणी योग्य वेळ, त्या वेळेचं बंधन पाळून खूप छान पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मी म्हणेन बघता नाही तर एक्सप्लोअर करता आलं आम्हाला. त्याचं कारण जसं गौरी म्हणाली की त्या आमच्या सगळ्या टूर कोऑर्डिनेटर्सना त्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती होती, त्यामुळं ते ठिकाण फक्त पाहणं नाही तर त्याच्याशी आम्ही रिलेट होऊ शकलो. आणि मला वाटतं की हा आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असेल जेव्हा आम्ही ही टूर रिकॉल करू अशी. आणि त्याबरोबरचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा पर्सनली आवडता स्पॉट, ह्या ट्रिपमधले माझे आवडते स्पॉट्स म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल, हॉल ऑफ फेम आणि पॅनगॉंग लेक. नक्कीच ते 3 ठिकाणं नेहमीच हायलाईट असतील या टूरसाठी. आणि ह्याची खासियत म्हणजे जसं मी म्हटलं की इकडचे सगळ्या ईशाचे जे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांचा इकडे खूप छान कनेक्ट आहे. तर त्यांनी आर्मीत सर्व केलेल्या काही मोठ्या लोकांना आम्हाला गाईड करायला पाठवलं. त्यांनी त्यांचा वेळ देऊन आम्हाला पूर्ण गाईड केलं की युद्ध कशी झाली, काय झाली. आपल्याला नुसतं म्हणजे आपल्याला वाचून अंदाजही येऊ शकत नाही, इतक्या टफ टेरेनमध्ये इथे आपले जवान काम करतायत, आपल्याला प्रोटेक्ट करतायत, आपल्या देशाला प्रोटेक्ट करतायत. आपल्या देशाच्या सीमा आज त्यांच्यामुळे खूप सुरक्षित आहेत. आणि आपणही याचा म्हणजे आम्हाला ह्या ट्रिपमुळे देशाबद्दल, देशाच्या सैन्याबद्दल कायम अभिमान होता, पण तो कैक पटीने वाढला जेव्हा आम्ही त्यांना एवढं पर्सनली भेटू शकलो. आणि ॲज आय सेड, आमची रक्षाबंधन स्पेशल टूर होती, त्यामुळे सगळ्यात खास मुमेंट या ट्रिपचा त्या जवानांना राखी बांधण्याचा होता, जे आम्हाला फक्त आणि फक्त ईशा टूर्समुळे जमलं. म्हणजे आजपर्यंत केलेल्या रक्षाबंधन सेलिब्रेशनमध्ये हे सगळ्यात जास्ती मेमोरेबल होतं. आणि जसं गौरी खऱ्या अर्थाने रक्षाबंधन. येस, जसं गौरी म्हणाली की ही केवळ एक टूर न राहता जिथे आपण फक्त एका ठिकाणी जातो, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहतो, नवीन एक्सप्लोअर करतो, तर त्यासोबत जो एक डिफेन्स फोर्सेसविषयी आदर आम्हाला वाटला या ट्रिपमध्ये. कारण त्या सगळ्या व्यक्तींची, त्या गोष्टींची आम्ही जवळून इंटरॅक्ट होऊ शकलो, जास्ती माहिती मिळवू शकलो. त्यामुळं मी म्हणेन की त्या सर्वांविषयी इतकंच की
आम्ही कृतज्ञपणे त्यांची आठवण काढू नेहमीच. आणि हा या ट्रिपचा नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा असेल जेव्हा जेव्हा आम्ही या ट्रिपची आठवण करू. आमच्यासाठी खास आत्माराम परब सर सुद्धा इथे आले. आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आमच्यासाठी कल्चरल शो, इकडचा लडाखचा स्पेशल कल्चरल शो जो असतो तो आमच्यासाठी ऑर्गनाईज केला होता. त्यामुळे आम्हाला इकडच्या कल्चरल, म्युझिकल, डान्स रिलेटेड फॉर्म्स हे आम्हाला एक्सप्लोअर करता आले, आम्हाला बघता आले. आम्ही मनापासून ते थरोली एन्जॉय केले. आणि त्याचबरोबरीने आमचे टूर गाईड्स म्हणजे गीतांजली, संदीप, प्रभुदा ह्या सगळ्यांनी आम्हाला, त्यांना ते इथे एवढ्या वेळेला आले, सेकंड होमच आहे त्यांचं बऱ्यापैकी. त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यांना जितकं जे काय त्यांना जिथे जिथे जे जे माहिती होतं ते त्यांनी सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त जे अनुभवी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी जोडलं आहे. त्यामुळे आम्हाला थांग असेल, शेवटचं आपल्या भारतातल्या सीमेचं शेवटचं नॉर्दर्न मोस्ट विलेज तिकडे असेल, तिकडे राहिलेल्या लोकांथ्रू किंवा तुर्तुकमधल्या लोकांथ्रू किंवा इथे हॉल ऑफ फेममधल्या जवानांथ्रू आम्हाला आमची इंटरॅक्शन त्यांच्याशी घडवल्यामुळे आम्हाला अजून एक खूप मेमोरेबल आणि रिअल टाईम एक्सपिरियन्स इकडचा मिळाला. आणि त्याच्यासाठी आम्ही ईशा टूर्सचे खरंच खूप मनापासून आभार मानतो की नक्कीच त्यांनी आमची ही टूर अगदी लाईफ टाईम मुवमेंट बनवली. आणि आम्ही नक्की हे रेकमेंड करू की प्रत्येकाने एकदा तरी लेह लडाख ट्रिप करावी. इकडच्या सौंदर्याबद्दल आम्ही काही बोलत नाही आहोत, कारण हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इकडचे नुसत्या पर्वत रांगा हे सगळं अचंबित करणारच आहे दृश्य. तर तुम्ही म्हणजे नक्की निसर्ग सौंदर्याचा एक वेगळा पैलू आपण लडाखमध्ये येऊन बघू शकतो. ही त्याची खासियत आहे. नक्कीच. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी लेह लडाखची ट्रिप नक्की प्लॅन करा. आणि प्लॅन करताना ईशा टूर्स बरोबरच करा. हे आमचं अगदी पहिल्यापासूनचं धोरण असेल. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात ना ह्या टेरेनबद्दलच्या, त्या आपोआप पुसल्या जातात. आपल्या मनातली एकदा भीती गेली की आपण पूर्णपणे एन्जॉय करू शकतो. या ट्रिपच्या माध्यमातून आम्हाला खूप छान लोकं भेटली इथे. आमचा एक खूप मस्त ग्रुप झाला आणि आम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना फॅमिली अवे फ्रॉम फॅमिली, तशी एक फिलिंग आम्हाला आली या सगळ्यांसोबत फिरताना. आणि नक्कीच जसं गौरी म्हणते की ईशा टूरसोबत लडाख प्रवास एकदा सर्वांनीच करावा. तो एक्सपिरियन्स खरंच तुमच्यासाठी खूप मेमोरेबल असेल, इन्फॉर्मेटिव्ह आहे, Yes. मेमोरेबल आहे. ही आमची ईशा टूरसोबतची फर्स्ट टूर होती. पण या टूरच्या कन्क्लुजनमध्ये एवढं आम्ही ठरवलं की नक्की आणखीन looking काही forward to- डेस्टिनेशन आम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तर अशा टीमसोबत आम्हाला एक्सप्लोअर करायला मी नक्की लेह आवडेल. लडाख पण परत करणार आहे नक्कीच. Yes. कारण माझं एकदा वरून आमचं दोघांचं इनफॅक्ट एकदा बघून मन म्हणजे भरूच शकत नाही. जेवढे पैलू त्यांनी लडाखविषयी सांगितले त्यावरून वाटतं की अरे एकदाच काय यायचं इथे पुन्हा प्रत्येक पुन्हा सीझन मध्ये नक्की येऊन इथे पाहायला हवं नक्कीच. येस. तर आम्ही ही टूर हायली रेकमेंड करतो. आणि थँक्यू सो मच ईशा Yes. टूर्स. थँक्यू Thank सो you मच so आत्माराम much. परब सर, गीतांजली, संदीप, प्रभुदा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.